हा प्रादुर्भाव हा आंबा पिकाला या ठिकाणी पूर्णपणे कुठेतरी फटका बसताना दिसतोय। फळधारणा देखील 10% झाली या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते। काय भावना? जसं माझे आत्ताच माझे कलीग होते, म्हणजे आमचे सहशेतकरी होते दीपकजी. त्यांनी सांगितल्याप्रमाणेच मी सुद्धा सांगेन की जो वातावरणातला बदल आहे हा वेगळ्याच प्रकारे होत आहे, म्हणजे आम्ही असं कधी अनुभवला नव्हता. आणि त्यामुळे ज्या प्रकारची कीड आता तयार होते, ती आता आहेत ती कीटकनाशकेसुद्धा मारूनसुद्धा ती कमी होत नाही आहे. जो आमचा पूर्ण मोहर होता चांगला फ्लॉवरिंग झालेलं, तो पूर्णपणे जळून म्हणजे अगदी काळा होऊन तो गळून गेला. आणि आम्हाला जी अपेक्षा होती आंब्या पिकाकडून यंदा, ती अपेक्षा तसं आमचा खर्च निघाला तरी खूप होईल असं मला आता वाटतं आहे. आणि तो निघेलसुद्धा ही आपला सांगता नाही आहे माझ्याकडे. म्हणजे आता मी गॅरंटीने सांगू नाही शकत की माझं एवढं फळ येणार आहे बाजारामध्ये. आणि त्यामुळे होणारं नुकसान भरपूर प्रमाणात होणार आहे शेतकऱ्याचं. माझं तसं नाही, जे आंबा बागायतदार आहेत रत्नागिरीतले सर्व क्षेत्रातले, सगळ्यांची भावना सेम आहे. आणि याच प्रकारचे सगळीकडे वातावरण तुम्हाला दिसेल की एक साधारण 5 ते 10% आंबा फक्त शिल्लक आहे. आणि त्याच्यामुळे होणारं जे नुकसान आहे त्यातून निघणारा खर्च अगदी अत्यल्प असणार आहे. आमचा जे काही आम्ही मेहनत घेतली आहे त्याच्या काय म्हणतो प्रमाणामध्ये आम्हाला मिळण्याचा जो मोबदला असणार आहे तो अत्यंत अल्प असणार. आणि त्यासाठी काहीतरी सरकारने परत एक योजना तरी करावी. आणि तसंच सांगितलं तसं की एक संशोधन केंद्र रत्नागिरी शहराच्या जवळ, म्हणजे रत्नागिरी शहराच्या कोर सेंटरमध्ये कुठेतरी एक तयार करावं हीच अपेक्षा आहे सरकारकडून. आणि एवढं मी सांगून आपलं नाव? माझं नाव राहुल विजय कोतवडेकर.